एस्टिमेशन या सब्जेक्टवर या विषयावर आपण आपले लेक्चर्स घेतो आहे. याच्यापैकी मागच्या सेशनमध्ये म्हणजे याच्या आधीचं जे सेशन झालं त्याच्यामध्ये आपण अप्रॉक्सिमेट एस्टिमेट आणि डिटेल्ड एस्टिमेट यावर चर्चा केली. त्याच्या गोष्टी आपण बघितल्या की डिटेल्ड एस्टिमेट म्हणजे काय आणि अप्रॉक्सिमेट एस्टिमेटमध्ये काय. आणि त्याच्यामध्ये मी हे पण सांगितलं होतं की अप्रॉक्सिमेट एस्टिमेट इज मोर इम्पॉर्टंट फॉर अस. आपल्यासाठी अप्रॉक्सिमेट एस्टिमेट समजणं किंवा त्याच्यावर आपल्याला काम करता येणं किंवा त्याच्यातनं आपण काहीतरी आउटपुट देणं हे आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण अप्रॉक्सिमेट एस्टिमेटवरच आपली एक थोडीशी जी या फील्डमधली असलेली पत ही त्याच्यावर डिपेंड करते. म्हणून वी शुड बी व्हेरी फॅमिलियर आणि त्याची आपण प्रॅक्टिस जास्त करायला पाहिजे. म्हणून थोडेसे आपण उदाहरणं आणि प्रॅक्टिस वगैरे सुद्धा या अप्रॉक्सिमेट एस्टिमेटवर घेतो आहे. आणि मलाही तुम्हाला सांगायला हे होईल सांगेन मी की डिटेल्ड एस्टिमेट हा एक प्रोसिजरल पार्ट झाला. खूप टेक्निकॅलिटी आहे, स्पेसिफिकेशन्स आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन काही कॅल्क्युलेशन्स पार्ट वगैरे सुद्धा काही टिपिकल असू शकतो. पण अप्रॉक्सिमेट एस्टिमेट हे याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही फायनान्शियली सुद्धा आणि एक प्रोफेशनली सुद्धा तुम्ही एक कमांड ठेवू शकता कामावर. आणि म्हणून अप्रॉक्सिमेट एस्टिमेटवर तुमचा जास्त भर असायला हवा. तुम्ही पण प्रयत्न करा. आपण त्याच्यातनं काही फीडबॅक्स देतोच आहे. जसं मागच्या क्लासमध्ये आपण काही अप्रॉक्सिमेट एस्टिमेटचे उदाहरणं पाहिले होते. फॉर एक्झाम्पल आपण अप्रॉक्सिमेट एस्टिमेट फॉर कंपाऊंड वॉल बघितलं होतं. आता आज ते लोक प्रेझेंट आहे का मला माहित नाही, पण एक आपण 50 बाय 30च्या प्लॉट्सवर जर कंपाऊंड वॉल बांधायची असेल तर त्याचं अप्रॉक्सिमेट एस्टिमेट किती यायला पाहिजे याच्याकरता 4 ऑप्शन सिलेक्ट केले होते. आणि त्यातलं मोर ॲक्युरेट ऑप्शन कोणतं राहील याच्यावर आपण डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर एक अंडरग्राऊंड सम्पचं आपण उदाहरण घेतलं होतं की अंडरग्राऊंड सम्प साधारण या कॅपॅसिटीचा बनवायचा असेल तर अप्रॉक्सिमेट एस्टिमेट किती राहील. तर या अप्रॉक्सिमेटली एस्टिमेटचं महत्त्व हे डिटेल्ड एस्टिमेटपेक्षा जास्त आहे. आणि म्हणून आपण याच्यावर जास्त भर देतो आहे, याच्यावर आपण फोकस करतो आहे. कारण प्रोफेशनली तुम्हाला याचं जास्त काम पडणार आहे फील्डमध्ये. हे जास्त कामाचं आहे. डिटेल एस्टिमेट तुम्हाला बनवावं लागेल नाही लागेल किंवा तुम्ही स्वतः बनवाल किंवा त्याच्यातली टेक्निकॅलिटी समजायला तुम्हाला बराच एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. सो लेट अपार्ट, तुमच्या लेवलला तुम्हाला अप्रॉक्सिमेट एस्टिमेट ही कमांड तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि त्याच्याकरता जरुरी आहे की तुम्हाला काही थंब रूल्स हे थंब रूल्स माहिती करून घेणं, ते अपडेट करत राहणं. आणि ते अपडेट्स म्हणजे याच्यासाठी की प्रत्येक जशी लोकेशन बदलेल किंवा टाईम स्पॅन बदलेल किंवा एखादं काही स्पेसिफिकेशन बदलतील त्यावेळेला तुम्हाला तो रेट फ्लक्च्युएट करता आला पाहिजे, ॲडजस्ट करता आला पाहिजे. पण तुम्ही अप्रॉक्सिमेटली नियर अबाउट त्या एस्टिमेटच्या जवळ राहाल. कंपाऊंड वॉल करता आपण रेट पाहिला होता की रनिंग फूटमध्ये आपण पाहिला होता 1500 रुपये रनिंग फूट. इथे आपण एक पेरीमीटर म्हणजे 50 बाय 30चा प्लॉट असेल तर आपण याचा पेरीमीटर काढला होता, म्हणजे सगळ्या बाजूंची टोटल. कंपाऊंड वॉल बांधायची असेल तर 50 आणि 50 100 आणि 30 आणि 30 60 म्हणजे 160 रनिंग फूट कंपाऊंड वॉल बांधायची आहे. तर याचा अप्रॉक्सिमेट एस्टिमेट काढण्याकरता आपण हा एक थंब रूल रेट लक्षात ठेवला होता. आज मी तुम्हाला थंब रूल रेट सांगतोय, पण तुम्हाला तो असा काही स्टोअर करून ठेवायचा नाही आहे किंवा लक्षात ठेवायचा नाही आहे. तुम्हाला तो ॲप्लिकेबल करून पाहायचा आहे. तुम्ही एखादं काम कराल तेव्हा तो काय रेट पडला नक्की हे तुम्हाला चेक करायचं आहे. आणि त्याच्यामध्येच तुम्हाला रेटला अपडेट करत राहायचं आहे. म्हणजे हा माझ्या अनुभवाचा रेट आहे. होऊ शकतं तुमचा रेट याच्यापेक्षा कधी कधी जास्त येऊ शकतो किंवा कमी येऊ शकतो. तुम्हाला त्याप्रमाणे तुमचंच काम नाही झालं, कोणी तुमच्या एखाद्या कंपनीचं काम झालं, एखाद्या मित्राचं काम झालं, ओळखीच्यांचं, तर तुम्ही माहिती करून घेऊ शकता की इतकी कंपाऊंड वॉल बांधली, इतकी रनिंग फूट आणि खर्च किती आला. तर त्या खर्चाला जर तुम्ही रनिंग फूटनी डिवाइड केलं तर तुम्हाला पर रनिंग फूटचा रेट मिळेल. म्हणजे तुम्ही टॅली करू शकता की आपण जो रेट गृहीत धरतोय किंवा जो रेट आपण पकडतोय तो रेट प्रॉपर सध्याच्या सिच्युएशनला या मार्केटमध्ये आता आहे की नाही. तर अशा पद्धतीने एक अप्रॉक्सिमेट वर्कआउट करायला आपल्याला हे थंब रूल्स लक्षात ठेवावे लागतात.
आणि अपडेट करत राहावे लागतात. तर 160 गुणिले 1500 आपण काहीतरी एक एस्टिमेट त्याचं पाहिलं होतं, 2,40,000 वगैरे समथिंग काहीतरी. अंडरग्राऊंड समचा मी तुम्हाला थंब रूल सांगितला होता. दॅट इज अबाउट 20 रुपीज पर लिटर. कारण अंडरग्राऊंड समचा हा कॅपॅसिटीवर डिपेंड करतो, किती कॅपॅसिटी, किती पाणी त्याच्यात आपण साठवू शकतो. आणि त्या कॅपॅसिटीला जर आपण 20नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्याची अप्रॉक्सिमेट कॉस्ट, म्हणजे तो कन्स्ट्रक्शन करता अंडरग्राऊंड सम बनवण्याला लागणारा खर्च. समजा जर 4,000 लिटरचा सम बनवायचा असेल, आपली कॅपॅसिटी जर 4,000 लिटरची ठेवायची असेल किंवा त्याचा साईज त्यानुसार असेल, तर त्याला आपण 20नी मल्टिप्लाय करून 80 80,000 80,000 अप्रॉक्सिमेटली आपण अप्रॉक्सिमेट कॉस्ट काढू शकतो. अशा पद्धतीने हे खूप ॲक्युरेट नाही, पण एक लमसम कामाच्या स्वरूपाचा अंदाज येण्यासाठी हे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर आपण आपला जास्त जोर देणार आहे. तर इथपर्यंत अशा प्रत्येक गोष्टीचे काही थंब रूल्स तुम्हाला ऑलरेडी माहिती होतील. आपण तुम्हाला याच्यामध्ये देऊ पण, तुमच्या ग्रुपच्या याच्यामध्ये देऊ. तुम्ही ते फॉलो करा. ते चेक करून पहा की बरोबर त्याप्रमाणे होत आहे की नाही. त्याची प्रॅक्टिस करा, सवय ठेवा ते वापरण्याची. म्हणजे तुमचं एक मार्केटमध्ये कमांड बनून राहील. अशाच पद्धतीचं आपण, ह्या तर छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज झाल्या. बेसिक मागच्या वेळेला आपण जो डिस्कस केला होता, जिथे आपण थांबलो होतो आपलं मागचं व्हिडिओ लेक्चर, आणि त्या म्हणजे कन्स्ट्रक्शन रेट, प्रिव्हेलिंग कन्स्ट्रक्शन रेट म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन रेट. बिल्डिंगचा कन्स्ट्रक्शन रेट काय, तर याच्यावर आपण बराच एक सेशन पूर्ण डिस्कस केलं होतं. त्याच्यामध्ये वेरियस वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला हे आले होते रेट्स, आणि वेगवेगळ्या प्रकारचे रेट्स आले होते. आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम आपण पाहिलं की हे सगळे रेट जे आले होते ते सगळ्यांनी लेबर रेट कोट केलेले होते. आणि त्या लेबर रेट कोट केल्यामुळे आपण अप्रॉक्सिमेट एस्टिमेटला वर्कआउटच करू शकत नव्हतो. कारण जे कोणते रेट्स आले ते सगळ्यांनी जे कोट केले ते 230, 250, 300, 350. पण आपण एस्टिमेटवर चर्चा करतोय. एस्टिमेट म्हणजे क्लायंटला येणारा खर्च किंवा ते काम पूर्ण करण्याकरता लागणारा खर्च. आणि तो खर्च काढायला आपल्याला लेबर, मटेरियल, त्याच्यानंतर त्याचं लागण्याकरता जी करावी लागणारी अरेंजमेंट, त्याचे ओव्हरहेड्स, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला ते एस्टिमेट देता आलं पाहिजे. आणि त्याच्याकरता म्हणून जो थंब रूल रेट आहे कन्स्ट्रक्शनचा, तो आपल्याला ॲक्युरसीनी, म्हणजे मागच्या पिरियडमध्ये लक्षात आलं की सगळ्यांची रेंज साधारण 200 ते 350च्या मध्ये होती. आणि दॅट वॉज अ प्युअरली लेबर रेट. लेबर रेट आपल्याला त्याच्याशी कन्सर्न नाही आहे, आपल्याला ॲक्च्युअल प्रोजेक्ट एक्झिक्युशनशी संबंधित गोष्ट बोलायची आहे. तर आपण पाहिलं होतं की 1,000 स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल, इफ इट इज ए बिल्डिंग और साईज 50 फूट बाय 20 फूट, कारण सध्या रेट वगैरे सगळे हे फुटामध्येच बोलले जातात किंवा साईज एरिया वगैरे स्क्वेअर फूटमध्येच बोलला जातो. आपण ज्या वेळेला मेजरमेंट आणि युनिट शिकू त्यावेळेला आपण स्टँडर्ड युनिट्स काय आहे ते बघू, त्याचं कन्व्हर्शनही शिकू. पण सध्या प्रिव्हेलिंग मार्केटमध्ये कन्स्ट्रक्शन रेट हा स्क्वेअर फुटामध्ये सांगितला जातो. तर याच्या हिशोबाने जर एक स्टँडर्ड कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं असेल, एक रेसिडेन्शियल बिल्डिंग पकडू, ग्राउंड फ्लोअर पकडू, तर किंवा आज जर मार्केटमध्ये तुम्ही विचारलं तर तुम्हाला साधारण कल्पना येईल. तुम्हाला मी मागच्या वेळेला असाइनमेंट दिलं होतं की तुम्ही हा रेट काढून सांगा मला. काही लोकांनी प्रयत्न केला असतील तर कन्स्ट्रक्शनचा रेट मागच्या पिरियड नंतरच हे कंटिन्युएशनमध्ये आहे समजा, तर याच्यामध्ये काही रेट वर्कआउट केला का कोणी? किती रेट कन्स्ट्रक्शनचा पडतो आजच्या आजच्या या डेटमध्ये किंवा आजकाल कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन कॉस्ट? मागच्या वेळेला या प्रश्नावरच आपण थांबलो होतो की कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती पडते. बहुतेक लोकांनी कमी रेट, जो लेबर रेट दिला होता, त्यानंतर मी तुम्हाला असाइनमेंट दिलं होतं की वर्कआउट करा, हा रेट मार्केटमध्ये विचारा, माहिती करा. आणि आता त्या स्टेजला आपण आलो आहे की आपण विचारतोय की आता जे कोणी पार्टिसिपंट जॉईन झाले आहेत यांच्यापैकी कोणी कन्स्ट्रक्शन रेट माहिती केला का? व्हॉट इज टुडेज प्रिव्हेलिंग कन्स्ट्रक्शन रेट? आज तुम्हाला कन्स्ट्रक्शनचा रेट माहिती असायला पाहिजे साधारण. एनिबडी?
काय पडतो आजच्या डेटमध्ये? बरं, ठीक आहे, नो रिस्पॉन्स. फक्त माहिती नाही आहे तर माहिती करून घेण्याचा प्रयत्न करा. चुकीच्या रेटवर जाऊ नका. जे फक्त मागच्या वेळेला लेबर रेट सांगितले होते तसे न करता आपला कन्स्ट्रक्शन रेट जर तुम्ही विचार केला तर साधारण हा 1500 ते 2000, डिपेंडिंग ऑन स्पेसिफिकेशन अँड क्वालिटी ऑफ वर्क. 1500 रुपये ते 2000 पर स्क्वेअर फूट. पर स्क्वेअर फूट असा हा एक सर्वसाधारण अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करण्याकरता आपण हा रेट अप्लाय करू शकतो. जनरल कामामध्ये रेसिडेन्शियल बिल्डिंग आणि फ्लोअर रेट पर स्क्वेअर फूट 1500 ते 2000. आता याचं समजा आपण एक ॲव्हरेज धरला किंवा एक मिड अमाऊंट धरली की 1800 रुपये. 1800 रुपये जर एक सर्वसाधारण आपण ॲव्हरेज रेट पकडला कन्स्ट्रक्शनचा रेट, हा एक थंब रूल आहे, पुन्हा कन्स्ट्रक्शन रेटचा थंब रूल. 1800 रुपयामध्ये जर 1000 स्क्वेअर फूटच्या रेटला आपण हा अप्लिकेबल केला, द कॉस्ट विल कम 18 lakhs. 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन करायला आज तुम्हाला मार्केटमध्ये 1500 ते 2000 या रेटमध्ये आकडे मिळतील. कोणी ठेकेदार 1500 म्हणेल, कोणी 1800 म्हणेल, कोणी 2000 म्हणेल, व्हेरियस. पण या 1800 प्रमाणे जर आपण ॲव्हरेज रेट धरला आणि तो कन्स्ट्रक्शनच्या एरियाला अप्लाय केला तर त्याचं कॉस्टिंग निघतं 18 लाख. आता आता तुम्ही विचार करून सांगा की 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन हे 18 लाखामध्ये कंप्लीट होतं का? कारण याच्यामध्ये फॅक्टर असा आहे की कन्स्ट्रक्शन रेटमध्ये ज्या वेळेला तुम्ही एखाद्या ब्लँक रिकाम्या प्लॉटवर कन्स्ट्रक्शनचा विचार करताय, वॅकंट प्लॉट आहे याच्यावर कन्स्ट्रक्शन करायचं आहे, तर पहिले तुम्हाला यू हॅव टू गो फॉर फाउंडेशन फर्स्ट. तुम्हाला पहिले फाउंडेशन करावं लागेल प्लिंथ लेवलपर्यंतचं. आणि प्लिंथ लेवलवर वर जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन कराल तो धिस रेट इज फॉर प्लेन टू सुपरस्ट्रक्चर, म्हणजे सुपरस्ट्रक्चरचा रेट आहे. एका फ्लोअरचा 3 मीटर्स किंवा 3.5 मीटरच्या हाईटपर्यंतचा एक फ्लोअर आणि त्याचं सुपरस्ट्रक्चर म्हणजे फक्त एक फ्लोअर बांधला प्लेनच्या वर तर हा खर्च येणार आहे. पण तुम्ही विदाऊट फाउंडेशन फ्लोअर बांधू शकाल का? नाही. फर्स्ट यू हॅव टू कन्स्ट्रक्ट फाउंडेशन. हा फाउंडेशनचा सुद्धा कॉस्ट तुम्हाला कन्सिडर करायची आहे. या फाउंडेशनची कॉस्ट येते अबाउट 500 to 600 रुपीज. 500 ते 600 रुपये हे फाउंडेशनचा खर्च येणार आहे, प्लस 1800 रुपये अप्रॉक्सिमेटली हा वरच्या म्हणजे सुपरस्ट्रक्चरचा खर्च येणार आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स याचा विचार केला जात नाही फाउंडेशन कॉस्टचा. याचा तुम्हाला रेट विचारला जातो किंवा सांगितला जातो किंवा तुम्ही जो ऐकता 1800 रुपये, 2000 रुपये, आणि तुम्ही एस्टिमेट त्याचं वर्कआउट करता. पण ज्या वेळेला मग ॲक्च्युअल काम करण्याची सिच्युएशन येते किंवा कोटेशन फायनल करायची वेळ असते किंवा त्याच्यावर निगोशिएशन होतात, त्यावेळेला मग तुम्हाला सांगावं लागतं की नाही, ये रेट में वो फाउंडेशन नहीं है, फाउंडेशन का खर्चा अलग. सो दॅट वॉज अ नॉन प्रोफेशनलिझम. ॲक्च्युली यू शुड कोट फॉर फाउंडेशन, कोणत्या प्रकारचं फाउंडेशन आहे त्याच्याप्रमाणे फाउंडेशनपर्यंतचा रेट, त्याच्यानंतर प्लस सुपरस्ट्रक्चरचा रेट. याच्यामध्ये हाईटसुद्धा मेन्शन झाली पाहिजे की किती मीटरची हाईट आहे, कारण रेट डिपेंड अपॉन हाईट. 3 मीटरची हाईट आहे, 3.2 मीटर आहे, 3.5 मीटर आहे सुपरस्ट्रक्चर. मग त्याच्यानंतर लेबर कॉन्ट्रॅक्टर पुन्हा जे आता मागच्या वेळेला कोट्स आले होते 200, 350, 250, 250, 275, त्याच्यामध्ये पुन्हा त्यांना फायनलायझेशनच्या वेळेला मग ते म्हणतात पॅरापेट नाही, ऊपर का टॉवर नहीं, वो अलग. सो व्हॉट वी आर डिस्कसिंग हिअर अबाउट एस्टिमेट. एस्टिमेट म्हणजे एस्टिमेट, टोटल लागणारा खर्च. ये नहीं वो नहीं, ये इसमें वो इसका अलग उसका अलग, तो प्रश्न नाही आहे. दॅट इज ए पार्ट ऑफ कमर्शियल पार्ट, तो कॉन्ट्रॅक्टचा पार्ट झाला. आपल्याला टोटल खर्चाबद्दल बजेट काढता आलं पाहिजे आणि त्याच्याकरता एव्हरीथिंग वी शुड कन्सिडर. म्हणजे कोणी घर बांधेल तर बिना पॅरापेटचं ठेवणार नाही, पॅरापेट टॉवर हे बांधावंच लागेल. त्याच्यानंतर विदाऊट फाउंडेशन, विदाऊट प्लिंथ घर राहणार नाही, फाउंडेशन प्लिंथ हे करावीच लागेल. एक साधारण नॉर्मल स्पेसिफिकेशन आपण याच्यात धरले आहे की म्हणजे खूप लोअर साईडलाही नाही धरलं आपण, खूप हायर साईडलाही नाही धरलं, प्लस एक मॉडरेट स्पेसिफिकेशन
मिडल क्लास लेवलचे, ते आपण 1800 मध्ये धरले आहे. दॅट कॉस्ट टू सुपरस्ट्रक्चर. सुपरस्ट्रक्चरमध्ये ते कॉस्ट इन्क्लूड होईल. तर पहिले तुम्हाला फाउंडेशनची कॉस्ट कन्सिडर करावी लागेल, जी काय आहे ती. त्याच्यामध्ये मग तुम्हाला सुपरस्ट्रक्चरची कॉस्ट इन्क्लूड करावी लागेल, आणि त्याच्यामध्ये मग हे टोटल 1800 प्लस 600 2400 रुपये, दिस विल बी कॉस्ट फॉर युअर ग्राउंड फ्लोअर. ग्राउंड फ्लोअर करता तुम्हाला 2400 लागणार आहे फाउंडेशनची धरून. हा, याच्यानंतर जर फर्स्ट फ्लोअरचं कन्स्ट्रक्शन असेल तर यू मे कन्सिडर ओनली 1800. दॅट इज ट्रू. आणखीन थर्ड फ्लोअर बांधायचं असेल तर तुम्ही 1800 आणखीन वरच्या फ्लोअरला जाऊ शकता. पण ज्या वेळेला ग्राउंड फ्लोअरचं पहिलं कन्स्ट्रक्शन असतं, यू मस्ट कन्सिडर कॉस्ट ऑफ फाउंडेशन. हे पुष्कळ वेळेला आयदर जगलरी म्हणजे हिडन ठेवल्या जातं कॉस्ट कमी रिव्हील करायला, किंवा अननोईंगली माहितीच नसतं, अशा पद्धतीने या कॉस्टचा प्रॉब्लेम येतो. तर वी शुड इन कन्सर्न विथ एस्टिमेट. एस्टिमेटच्या कन्सर्नमध्ये आपण टू बी व्हेरी स्पेसिफिक. आपण जर तो व्हॅकंट प्लॉट असेल तर व्हॅकंट प्लॉटवरचं फाउंडेशन, सुपरस्ट्रक्चर, त्याच्यानंतर त्याचे आणखीन काही सराउंडिंग डेव्हलपमेंट्स असतील, कंपाऊंड वॉल आहे, साईडला काही आणखीन फिलिंग, पेविंग, काही अशा या गोष्टी करायच्या असतील, अंडरग्राऊंड संप आहे, ओव्हरहेड टँक आहे, ज्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत की ज्या कराव्याच लागतात, त्याच्याशिवाय त्याची फंक्शनॅलिटी होणार नाही, काम पूर्ण होणार नाही, त्या गोष्टींचं गृहीत धरूनच कॉस्टिंग काढायला पाहिजे. दैट इज नॉट विथ रिस्पेक्ट टू कॉन्ट्रैक्ट कि मैंने आज की अमाउंट ज्यादा बोल दी है तो काम नहीं मिलेगा. दॅट इज नॉट द केस. तो भाग वेगळा आहे, कमर्शियल भाग. आता आपण फक्त एस्टिमेशनच्या पार्टवर जर विचार केला तर सगळ्या मॅन्डेटरी गोष्टींचा आपल्याला थंब रूल वाईज विचार करता आला पाहिजे. आणि एक बजेटरी प्रोव्हिजन असं असायला पाहिजे की इट शुड नॉट बी ऑन व्हेरी हायर साईड और शुड नॉट बी ऑन व्हेरी लोअर साईड. खूप कमी बजेट दिलं आणि खर्च वाढला तर प्रोजेक्ट फेल होईल, आणि अननेसेसरी जास्त बजेट देऊन काम झालं तर ते काम म्हणजे मॉनिटर नाही होणार, किंवा अननेसेसरी ते ओव्हर बजेटिंग होऊन जाईल त्याचं. सो या अप्रॉक्सिमेट एस्टिमेट करता आपल्याला थंब रूल्स महत्वाचे आहे, आणि ते डे टू डे अपडेट्स आपल्याला डे टू डे म्हणजे प्रत्येक कामाच्या स्टेजेसला ते अपडेट करत राहता आले पाहिजे. आणि त्याच्याशी आपलं एक अक्वेंटन्स होऊन जायला पाहिजे, एक आपण त्याच्याशी रुळून गेलो पाहिजे त्या फिगर्सची, की साधारण हे काम आहे तर या रेटप्रमाणे होतं आणि याचा अप्रॉक्सिमेट कॉस्ट इतकी येईल. आणि या ज्या गोष्टी आहेत थोड्याशा टेक्निकॅलिटीच्या, की त्याच्यात काय इन्क्लूड आहे काय एक्सक्लूड आहे, याचा आपल्याला थोडंसं अवेअरनेस असला पाहिजे. म्हणजे इट विल नॉट बी ए लेमॅन स्टॉक. आता मागच्या किंवा याच्या आधीचंही पुष्कळ वेळेला कॉन्ट्रॅक्टरला बजेट विचारलं की मॅक्झिमम लेबर रेट देतात. लेबर रेट यू शुड अपग्रेड युअर सेल्फ. तुम्ही लेबर रेट कोट करा, ठीक आहे, बट विथ मेंशन कि दीज आर द लेबर रेट्स. हम तो भाई लेबर में काम करेंगे तो लेबर का रेट जो है वो लेबर रेट ये है, और उसमें लेबर में ये इंक्लूड है. दिस विल बी ये चीजें आएंगी, वो हिसाब से ये लेबर रेट है. पण आपण एस्टिमेशन बद्दल बोलतोय तर आपल्याला टोटल इंटिग्रेटेड सर्व कॉस्टचा विचार करायला पाहिजे. तर त्याच्याकरता हा जो रेट आहे, कन्स्ट्रक्शन रेट, हा रेसिडेन्शियल बिल्डिंग करता 1800 रुपये, फाउंडेशनचा रेट 500 ते 600 रुपये. आणि जसे तुमचे फ्लोअर वाढतील तर त्याच्यामध्ये काय होईल, फाउंडेशन तर एकच असणार आहे, किती फ्लोअर झाले तरी फाउंडेशन विल बी वन ओनली. तर तो फाउंडेशनचा रेट जो असतो तो मल्टी स्टोरीड बिल्डिंगमध्ये डिवाइड होत जातो, प्रत्येक फ्लोअर वाईज तो त्याला लोड होतो. त्याच्यामुळे ती जी कॉस्ट येते ती अप्रॉक्सिमेटली कमी येते. जसे तुमचे नंबर ऑफ फ्लोअर्स वाढतील तसा कन्स्ट्रक्शन रेट हा कमी होत जातो, कारण फाउंडेशन वन टाइम आहे. पण जर तुम्हाला इंडिपेंडेंटली घर बनवायचं असेल, इंडिपेंडंट हाऊस बनवायचं असेल, तर यू मस्ट कन्सिडर फाउंडेशन कॉस्ट एक्स्ट्रा, आणि त्याच्याप्रमाणेच त्याचं बजेटिंग किंवा अप्रॉक्सिमेशन झालं पाहिजे. तर अशा दृष्टीने हा जो एक कन्स्ट्रक्शन कॉस्ट किंवा अप्रॉक्सिमेट एस्टिमेट आहे, हे याच्याकरता आपण बघितलं. रेसिडेन्शियल बिल्डिंग करता एखाद्या वेळेला फ्लॅट स्कीम असेल तर फ्लॅट स्कीमचा रेट कमी राहतो, कारण ती मल्टी स्टोरीड असते, त्याच्यामुळे फाउंडेशनची त्याला प्लिंथ सुद्धा नसते. फ्लॅट स्कीममध्ये तुम्ही पाहिलं तर खाली पार्किंग असतं. म्हणजे इंडिपेंडंटमध्ये जर आपण प्लिंथ बनवली 2-3 3.5 फूट हाईटची,
तर त्याच्यात आपल्याला साईडला ब्रिकवर्क करावं लागतं, फिलिंग करावं लागतं आणि या सगळ्याची जी कॉस्ट राहते ती कॉस्ट प्लिंथमध्ये आपण कन्सिडर करतो. पण जर समजा अपार्टमेंट बिल्डिंग असेल किंवा मल्टी स्टोरेड काही कॉम्प्लेक्स असेल तर त्याच्यामध्ये प्लिंथ हा पार्ट नसतो. त्याच्यामध्ये खाली स्टील्ड पार्किंग असतं सरळ किंवा बेसमेंट असतं. तर त्या केसमध्ये तुमची प्लिंथची कॉस्ट न राहता जी काही फक्त फाउंडेशन राहील ती फाउंडेशनची कॉस्ट नंबर ऑफ फ्लोअर्स, 5 फ्लोअर, 6 फ्लोअर, 10 फ्लोअर, तर ती कॉस्ट त्याच्यात डिवाइड होऊन गेल्यामुळे नेट कॉस्ट जी तुमच्या समोर येते ती कॉस्ट फक्त म्हणजे कमी साईजची दिसते. ती 1800-2000च्या जवळपास याच्यासाठी येते कारण नंबर ऑफ फ्लोअर जास्त असतात. पण तुमचं जर इंडिपेंडंट स्ट्रक्चर असेल तर यू मस्ट कन्सिडर दिस फाउंडेशन कॉस्ट. अशा या थोड्या थोड्या ज्या टेक्निकॅलिटी आहेत किंवा बिईंग ए प्रोफेशनल यू मस्ट बी व्हेरी स्पेसिफिक. काहीतरी इकडनं कानावर आलं त्याच्याचं काहीतरी ॲड केलं ते दुसरीकडे सांगितलं, त्याच्यात नक्की काय होणार आहे कसं होणार आहे याचा अवेअरनेस नसणं, तर हे प्रोफेशनलिझम नाही आहे. तुम्हाला थंब रूल्स माहिती ठेवू शकता, ते तुम्ही चेक करत राहू शकता. स्वतःच काम केलं असलं पाहिजे जरुरी नाही आहे, दुसऱ्याच्या कामावरचे झालेले कॉस्टचे निगडीत तुम्ही ती माहिती घेऊ शकता. ही सगळा डाटा जेव्हा तुम्ही स्वतःकडे ठेवाल त्याच वेळेला तुमच्या त्या प्रोफेशनलिझमला मजबूती येईल आणि यू विल ॲक्ट ॲज ए सक्सेसफुल कॉन्ट्रॅक्टर किंवा प्रोफेशन म्हणून तुम्ही हे करू शकाल. तर थंब रूल्स महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या ग्रुपमधनं किंवा आपल्या नोट्समधनं किंवा अशातनं थंब रूल्स मिळतील ते तुम्ही अप्लाय करायची सवय ठेवा म्हणजे तुमचं ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेशन पार्ट पक्का होईल. तर जसं एक कन्स्ट्रक्शन रेट बद्दल आपण बोललो, आता थंब रूल्स हे नॉट ओन्ली फॉर ओन्ली कन्स्ट्रक्शन पण बाकी छोट्या छोट्या गोष्टींकरता सुद्धा थंब रूल्सचा वापर होतो. अं, एखाद्या स्ट्रक्चर करता कॉन्क्रीटची अप्रॉक्सिमेट क्वांटिटी किती होईल, कॉन्क्रीट किती होईल, एवढं कॉन्क्रीट आहे तर त्या कॉन्क्रीटमध्ये किंवा त्या प्रोजेक्टमध्ये स्टील किती लागेल, लोखंड किती लागेल. आता हेच जर आपण थोडासा विचार केला की 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आपण विचार केला तर याच्यात फक्त आता आपण कन्स्ट्रक्शन कॉस्ट पाहिली टोटल फिनिशिंग सहित वगैरे 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आहे. तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बायफर्केशन सुद्धा डीपमध्ये जाता येऊ शकतं. आपण स्टेज वाईज सुद्धा कॉस्ट वर्कआउट करू शकतो की अप टू ग्राउंड लेवल काम झालं किती खर्च आला. जसं टोटल कॉस्ट आपण पाहिली 18-2400 प्रमाणे 24 लॅक्स, तर 24 लॅक्स ही टोटल कॉस्ट आहे. ग्राउंडपर्यंत म्हणजे फाउंडेशनमध्ये किती खर्च आला, अप टू प्लिंथ किती खर्च आला, त्याच्यानंतर सुपरस्ट्रक्चरला किती खर्च आला. सुपरस्ट्रक्चर म्हणजे फक्त कॉन्क्रीट ब्रिकवर्क प्लास्टर. त्याच्यानंतर फिनिशिंगला किती खर्च आला. फिनिशिंगमध्ये म्हणजे सगळं याच्यातल्या इंटरनल पार्ट आले प्लास्टर नंतरचे, फ्लोरिंग आलं, इलेक्ट्रिकल आलं, प्लंबिंग आलं, पेंटिंग आलं, डोअर विंडोजचे पॅनल्स वगैरे आले, किचन ओटा, टायलिंग, या सगळ्या गोष्टी या फिनिशिंगमध्ये आल्यात. तर याला आपण ब्रेकअप करून याचं ब्रेकअप पण माहिती ठेवू शकतो की प्रत्येक याला किती खर्च आला आणि या स्क्वेअर फूट एरियाप्रमाणे म्हणजे आपण ते डिफाईन करू शकू. आणि की फाउंडेशनचा खर्च किती येईल, अप टू प्लिंथ खर्च किती येईल, स्ट्रक्चर फक्त करायचं आहे फिनिशिंग सोडलं. काही वेळेला फंड्सचा प्रॉब्लेम असतो, एकदम एवढा फंड्स अवेलेबल नसतो. पुष्कळ जण असे ठेवतात की स्ट्रक्चर ढाचा, मग फिनिशिंगमध्ये फ्लेक्झिबिलिटी असते, पैसे कमी लावायचे जास्त लावायचे, आज लावायचे उद्या नंतर 2 महिन्यांनी लावायचे. त्यावेळेला मग फिनिशिंग स्टेजला थोडंसं बाजूला ठेवून फक्त स्ट्रक्चर जे मॅन्डेटरी आहे, जे करावंच लागतं, त्याच्यामध्ये आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. कॉन्क्रीट जेवढं टाकावं लागतं तेवढं टाकावंच लागेल, ब्रिकवर जिथे करायचं ते ब्रिकवर्क करावंच लागेल, प्लॅस्टर करावंच लागेल, दॅट इज अ मॅन्डेटरी पार्ट. पण मग थोडीशी फ्लेक्झिबिलिटी राहते आपल्याला फिनिशिंगमध्ये. टाईल्स या नाही लावायच्या, या डिजिटल टाईल्स नाही लावू, आपण व्हेट्रिफाईड साध्या टाईल्स लावू किंवा किचन ओटा ग्रॅनाईटचा नाही बनवू, आपण कडप्प्याचा बनवू, मॉड्युलर बनवू नाही बनवू, केसिंग केपिंगचं इलेक्ट्रिफिकेशन करू, कन्सिल नाही करू. या फ्लेक्झिबिलिटीने आपण बजेट मॅनेज करू शकतो. तर आपल्याला माहिती पाहिजे की फिनिशिंगचा खर्च किती आहे याच्यात. या 24 लॅखमध्ये ते पूर्ण काम कम्प्लीट होत आहे. पण
प्रत्येक याच्या वेळेस किती किती खर्च जातो हा सुद्धा ब्रेकअप आपण ठेवू शकतो. हा दोन तऱ्हेने कामात येईल आपल्याला. प्रत्येक याचं कॉस्टिंग सुद्धा आपल्याला माहिती होईल, की स्टेज वाईज काय काय कॉस्टिंग लागतं ते पण माहिती होईल. आणि सेकंडली आपल्याला मॉनिटर पण करता येईल. 24 लॅक्सचं आपलं जर टोटल बजेट फायनल झालं, 1000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शनचं 24 लॅक्समध्ये होत आहे, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण 500 ते 600 रुपयाचा रेट याला लागला आहे. 500चा रेट आपला फाउंडेशन करता लागला आहे. म्हणजे 5 लाखाचं आपलं फाउंडेशन आहे. 5 लाखामध्ये फाउंडेशन झालं आहे. तर आपण बजेट केलं आहे. बजेट फाउंडेशनचं केलं आहे. त्याच्यानंतर अप टू प्लिंथ आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये समजा एक 3 लाख रुपये फाउंडेशन टू प्लिंथ करता खर्च आलेला आहे. आपण ॲक्च्युअल एक्झिक्यूट केल्यावरही मॉनिटर केलं. त्याच्यानंतर फिनिशिंगमध्ये आपल्याला समजा 10 लाख रुपये खर्च आला. 10 लाख रुपये फिनिशिंगमध्ये खर्च झाले. आणि हे स्ट्रक्चर बनवायला किती उरले? 5 आणि 3 8 10 18. 18 आणि 6 8 गेले. 6 मध्ये होणार नाही, ठीक आहे. याला थोडं 6 लाख आपण आता आकडे फक्त कन्सिडर करतोय. 6 लाख आपल्याला सुपर स्ट्रक्चरमध्ये खर्च येणार आहे आणि फिनिशिंगमध्ये 10 येणार आहे. अशा पद्धतीने हे 24 लाखाचा खर्च आहे. तर आपण स्टेजमध्ये वाईज मॉनिटर करू शकतो. प्लेन झाल्यानंतर बरोबर 8 लाखामध्ये आपली प्लेन झाली का? आपली प्लेन जर 8 लाखात नाही झाली, तिथेच आपल्याला 10 11 लाख लागले, तर आपण समजू शकतो की ओव्हर बजेटिंग होत आहे. पुढचं काम आपल्या त्याच्याप्रमाणे होणार नाही आहे. म्हणून हे स्टेज वाईज, याला आपण म्हणतो माइलस्टोन. या माइलस्टोन वाईज सुद्धा आपण चेक करू शकतो की ॲज वी आर ॲज गोईंग ॲज पर एस्टिमेट बजेट ऑर नॉट, किंवा कुठे काही ओव्हर एक्सपेन्सेस झाले का, काही कारणाने आपला खर्च वाढला का, तो आपल्याला स्टेज वाईज सुद्धा मॉनिटर करता येतो. म्हणून त्याच्याप्रमाणे आपण या टोटल कॉस्टला सुद्धा ब्रेकअप केलं पाहिजे. आणि त्या ब्रेकअप करून आपण स्टेज वाईज ते मॉनिटर केलं पाहिजे फॉर ॲप्रॉक्झिमेट एस्टिमेशन करता. डिटेल्ड एस्टिमेटमध्ये तर तुमचं ते आहेच, प्रत्येकाची क्वांटिटी डिफाईंड आहे, रेट डिफाईंड आहे आणि हे येणार आहे. पण ॲप्रॉक्झिमेट एस्टिमेटवर तुम्ही या पद्धतीने सुद्धा त्याला मॉनिटर करू शकता, कंट्रोल करू शकता. तर दिस इज अबाउट ब्रेकअप ऑर माइलस्टोन. त्याच्यानंतर असाही प्रश्न राहू शकतो की आता हे 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन, 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आहे आणि याला 24 लाख रुपये आपण वर्कआउट केले आहे. बजेट आपलं 24 लॅक्स रुपये आपण काढलाय. आता याच्यामध्ये काय आहे? 24 लॅक्समध्ये काय आहे? आपण आता पाहिलं की फाउंडेशन आहे, प्लिंथ आहे, स्ट्रक्चर आहे आणि फिनिशिंग आहे. तर स्ट्रक्चरमध्ये काय आलाय? तुमचं कॉन्क्रीट आलाय, स्टील आलाय, ब्रिकवर्क आणि प्लॅस्टर. एवढ्या आयटम पर्यंत आपण त्याला स्ट्रक्चर म्हणतो, म्हणजे ढाचा. कारण फिनिशिंगमध्ये आपण कॉस्ट फ्लेक्झिबल करू शकतो, स्ट्रक्चरमध्ये तेवढा स्कोप नसतो फ्लेक्झिबिलिटीला. मग आता या गोष्टी ज्या आल्या, कॉन्क्रीट, स्टील, ब्रिकवर्क म्हणजे ब्रिक्स, प्लॅस्टर, या सगळ्या ज्या गोष्टी आल्या, या किती किती क्वांटिटी अप्रॉक्सिमेटली काय जाणार आहे? कॉन्क्रीट 1000 स्क्वेअर फूटचं कॉन्क्रीट हे आहे, रेसिडेन्शियल बिल्डिंगचं आहे, बिल्डिंग आहे. अप्रॉक्सिमेटली किती कॉन्क्रीट जाईल? कॉन्क्रीट कशात मोजतो आपण? क्युबिक मीटरमध्ये. आपलं स्टँडर्ड युनिट जे आहे कॉन्क्रीट मोजायचं ते क्युबिक मीटर आहे. तर याला अप्रॉक्सिमेशन सुद्धा आपल्याला एक देता आलं पाहिजे. हे आपण आपल्या प्रॅक्टिसमधनं वर्कआउटही करतो, किंवा आपल्याला ते थोडंसं जाणूनही घेता येतं मार्केटमधनं किंवा बाहेरून. आपण जेव्हा एखादे कामं बघतो किंवा करतो किंवा त्या कामाच्या संपर्कात येतो, तर आपल्याला ही सवय लावायची आहे की आपण या प्रत्येक गोष्टीचा अनालिसिस करत राहिलं, म्हणजे आपली जी आकड्यांची डाटा बँक आहे ती जेव्हा आपली पक्की राहील, तेव्हा आपण इझिली ते वर्कआउट करू शकतो किंवा अंदाज घेऊ शकतो किंवा आपलं फायनान्शियल प्लॅनिंग आपण करू शकतो किंवा बाकी सगळ्याच गोष्टींनी आपल्याला ते उपयोगात येऊ शकतं. म्हणून आपला अप्रॉक्सिमेट एस्टिमेटवर सगळ्यात जास्त जोर आहे की अप्रॉक्सिमेट एस्टिमेटमध्ये आपल्याला पक्कं करायचं आहे. आपल्याला ते बिलकुल ॲक्युरेट अप्रॉक्सिमेट एस्टिमेट, म्हणजे त्याच्यावर आपलं सगळी प्रोफेशनल मदार त्याच्यावर अवलंबून असते. तर आता कॉन्क्रीटचा जर विचार केला, याच्यात कॉन्क्रीट म्हणजे काय आलं? आपलं फाउंडेशनचं कॉन्क्रीट आलं, फुटिंगचं कॉलम्स आले, बीम्स आले, स्लॅब्स झाल्या, आणि बाकी मग चिल्लर, लिंटल वगैरे सारख्या गोष्टी आल्या. हे सगळं कॉन्क्रीटमध्ये. स्टेअर केस आली, या सगळ्या गोष्टी कॉन्क्रीटमध्ये येतात.
तर आता हा थंब रूल जर आपण लक्षात ठेवला की 1,000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी साधारण रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे 2 BHK किंवा 3 BHK ची, आपण सध्या एखादं पर्टिक्युलर आपल्याला पॅटर्न घ्यावा लागेल, त्याच्यानुसारच आपल्याला विचार करता येईल. कारण बिल्डिंगचे अनेक प्रकार आहेत, अनेक वेगवेगळे त्याचे स्टाईल्स आहेत, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत. त्याच्यामध्ये जास्त डीपमध्ये न जाता आपण एक जनरल हाऊस होल्ड कन्स्ट्रक्शन विथ प्लेन्थ आणि रेसिडेन्शियल बिल्डिंग असा एक विचार केला, तर 1,000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शनला आपण एक धरू शकतो की याच्यामध्ये साधारण 20 क्युबिक मीटर कॉन्क्रीट कन्झ्युम होतं. 20 क्युबिक मीटर RCC म्हणजे रिन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट. हा एक थंब रूल आहे. म्हणजे थंब रूल कसा काढला? 20 क्युबिक मीटर कॉन्क्रीट 1,000 स्क्वेअर फूटला, 1,000 स्क्वेअर फूटला 20, म्हणजे तुम्ही 0.02 क्युबिक मीटर पर स्क्वेअर फूट अशा पद्धतीचा एक थंब रूल आपला तयार झाला. म्हणजे उद्याचं 1,500 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आलं, 1,500 स्क्वेअर फूटचं काम आहे, तर तुम्ही एक इमॅजिन करू शकता की 1,500 स्क्वेअर फूटला 30 क्युबिक मीटर कॉन्क्रीट RCC होईल. एकदा तुमची RCC ची क्वांटिटी डिफाईन झाली की मग तुम्हाला बाकी क्वांटिटी वर्कआउट करणं पण सोपं होतं. तर साधारण हा एक थंब रूल तुम्ही लक्षात ठेवू शकता. लक्षात ठेवण्याचं म्हणजे लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, तुम्हाला चेक करायचं आहे. तुम्ही उद्या एखादं कन्स्ट्रक्शन कराल, हँडल कराल किंवा बघाल, तर तुम्ही हे पाहू शकता की इतकं कन्स्ट्रक्शन आहे एरिया आणि याच्यामध्ये कॉन्क्रीट किती लागतंय, जे कम्प्लीट झालं असेल त्याच्यामध्ये, किंवा डिटेल्ड एस्टिमेट करणाऱ्यांकडनं माहिती घेऊ शकता की याच्यात कॉन्क्रीटची क्वांटिटी किती आहे. जनरल अवेअरनेस वाढवू शकता तुमचं. तर ते याप्रमाणे हे साधारण 1,000 स्क्वेअर फूटला 20 क्युबिक मीटर कॉन्क्रीट RCC कन्झ्युम होतं. आता 20 क्युबिक मीटर RCC ज्या वेळेला झालं त्यावेळेला तुमची RCC ची कॉस्ट ऑटोमॅटिक निघू शकते. साधारण जर RMC बोलवलं तर RMC 5,000 रुपयेच्या जवळपास, 4-5 हजार रुपये क्युबिक मीटर, म्हणजे तुमचं 1 लाख रुपयाचं 1 लाख रुपयाचं तुमचं RCC होणार फक्त. अशा पद्धतीने तुम्ही एक एक कॉस्ट वर्कआउट करू शकता की जेव्हा तुम्हाला माहिती आहे की 20 क्युबिक मीटर RCC लागेल 1,000 स्क्वेअर फूटच्या रेसिडेन्शियल बिल्डिंगच्या कामाकरता. बरं, मग स्टील कॉन्क्रीट तर तुम्ही काढलं की कॉन्क्रीट 20 क्युबिक मीटर लागेल, त्याच्यावरून त्याचं बाकी गोष्टी पण तुम्ही वर्कआउट करू शकता, कॉस्ट त्याची, कॉन्क्रीटची कॉस्ट. त्याच्यानंतर स्टील, तर स्टील करता तुम्ही थंब रूल वापरू शकता, साधारण एक 70 kg पर क्युबिक मीटर रेसिडेन्शियल बिल्डिंग करता. या फिगर या काही अशा स्टँडर्ड पक्क्या फिगर्स नाही आता. दिस इज एक्सपिरियन्शियल फिगर, डिपेंड्स ऑन टाईप ऑफ वर्क, लोकेशन ऑफ वर्क, क्वालिटी ऑफ वर्क आणि अशा सगळ्या फॅक्टर्सवर डिपेंड आहे. पण एक अप्रॉक्सिमेशन करता अंदाज येण्यासाठी मी या फिगर्स वापरतोय आज तुम्हाला एक एक्झाम्पल देण्यासाठी, एक जनरल एक्झाम्पल देण्यासाठी म्हणून मी या फिगर्स वापरतोय. त्याच्यात 10-15% फ्लक्च्युएशन होऊ शकतं डिपेंडिंग ऑन द फॅक्टर्स, आता जे मी सांगितले त्याप्रमाणे. तर 70 kg पर क्युबिक मीटर कॉन्क्रीट, एवढ्या गोष्टी तर तुम्हाला क्लिअर झाल्या. 1,000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे, साधारण 24-25 लाख रुपये खर्च येईल. कॉन्क्रीटची क्वांटिटी